हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला तुमचं सुस्वागतम. अशी छान अशी गेटजवळ एका दीदीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छानपैकी रांगोळी काढली होती आणि तुम्ही बघू शकतात किती छान त्यात कलर पण भरलेले होते. नंतर झाली आमच्या इकडे पूजाला सुरुवात झाली होती. आज होती श्री विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा म्हणजेच मूर्तीची स्थापना होती मंदिरामध्ये. तर त्यासाठीच इथं विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक चालू होता. मूर्तीला चांगलं चक्क धुवून काढा. अंतर आणलेलं आहे का? आणि मंदिराचं पण छान असं डेकोरेशन केलं होतं. नंतर नेलं मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला. आणि मंदिरात हळद कुंकू वाहून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवण्यात आली. नंतर अशी स्थापना झाली होती. अशी असती विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा सोहळा असा इथं संपन्न झाला होता. नंतर झाला होता इथं पूजाला सुरुवात म्हणजेच होम पेटवण्यात आला होता. आणि मूर्ती बघा किती छान दिसत होती. खूप कमी वेळेत ह्या मंदिराचं काम झालं आणि तिथं विठ्ठल रुक्मिणीचं पण आगमन झालं. नंतर झाली इकडे पूजेला सुरुवात. नमः स्वाहा. नमः स्वाहा. भक्तवत्सलाय नमः स्वाहा. सर्वशक्तिस्थाय नमः स्वाहा. शरण्ये नमः स्वाहा. सर्वकामदाय नमः स्वाहा. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव. आणि पूजेची मांडणी काही अशा प्रकारे केली होती. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामि मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे विष्णवे नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम वरुणाय नमः स्वाहा. ओम कुबेराय नमः स्वाहा. ओम इकडे पूजेत सत्याय नमः स्वाहा. पूजाय नमः स्वाहा. आकाशाय नमः स्वाहा. वायुवे नमः स्वाहा. विष्णवे नमः स्वाहा. भोगाय नमः स्वाहा. वरुणाय नमः स्वाहा. असुराय नमः स्वाहा. शोषाय नमः स्वाहा. आय नमः स्वाहा. सवित्रे नमः स्वाहा. जय नमः स्वाहा. रुद्राय नमः स्वाहा. अर्णये नमः स्वाहा. साई स्वाहा. विभूताय नमः स्वाहा.
नंतर इकडं पूजा आवरल्यानंतर आली महाप्रसादाची तयारी करण्याची वेळ. नंतर इकडं वांगे कापण्यात आली अगोदर तर, आणि नंतर झाली महाप्रसादाला सुरुवात इथं. आणि नंतर आपण इथं वांग्याची भाजी प्रॉपर आचारी कशी तयार करतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर अगोदर खूप सारा असा कांदा फ्राय करून घेतला. नंतर कढीपत्ता, लसूण अद्रक पेस्ट, चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित सर्व मिश्रण हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलं. नंतर काही आपले बेसिक मसाले, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, नंतर घातलं पाणी थोडं मसाल्यांमध्ये. नंतर थोडी कसुरी मेथी, आणि परत थोडं पाणी घालून फ्राय करून घेतलं. आणि नंतर इथं परत त्यांनी पाणी घातलं होतं. आणि मसाला बघा छान असं तेल सुटायला लागलं होतं मसाल्याला. नंतर त्यांनी खूप सारं असं पाणी घातलं आणि पाण्याला उकळ आला लागली. नंतर वांगी घातली कापलेली वांगी. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर अशा प्रकारे असतात लग्नातल्या किंवा महाप्रसाद जिथं होतो अशा भाज्या इथं बनवल्या जातात. नंतर इकडं संध्याकाळच्या वेळी महाप्रसादाच्या अगोदर आरती झाली. ताई असो, आमच्या आई बी असो, बोला अजून कोण कोण. बरं, दुर्गाबाई धनगर या सर्व सगळेच जण इथं आरतीला मला थांबले प्रत्येकाचे नाव होते. घेणे शक्य नाही, क्षमा असावी, कारण कार्यक्रमाची सुद्धा खूप घाई झालेली आहे. मला असं वाटतं आमदार साहेब लगेच पोचत आहेत आता, त्यामुळे आपण सर्वजण आरतीसाठी आता लगेच तयार राहूया. त्यांच्या इथं सुरुवात झाली आहे. इथं श्री आत्माराम जाधव यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या अंतर्गत त्यांच्या थ्रू तिच्यासाठी बक्षीस म्हणून काहीतरी गिफ्ट भेटवस्तू आणलेली आहेत. आत्माराम जाधव सर आहे का इथे समोर? छानच बेटा. आत्माराम जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी तिचं सत्कार स्वागत करावं. आणि जी विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढली होती ही त्या दीदीने काढली होती.
तिचं पण तिथं स्वागत झालं. आमचे देशरक्षक हरिभक्तपरायण राजेंद्रजी बोर्डे साहेब, राजेंद्रजी बोबडे साहेब यांची सुकन्या कल्पना हिने या ठिकाणी खूप उभा काठेवारी दोन्ही हाताला का कोण्या वांटी बसला का मध्ये विठ्ठल दिसला का विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणवती का विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणवती. नंतर झाली तर आरतीला सुरुवात झाली होती. ब्रह्माची गेले राम जनार्दने पाये मस्तक ठेवले आरती रामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आरती गाली लोटा. तसेच आमदार श्री धीरज भाऊ लिंगाडे साहेब यांच्याविषयी बोलायचं आणि तर इथं कमीच. आरती संपन्न त्या दिवशी झाल्यानंतर सर्व महाप्रसाद संस्थान. सर्वांनीच महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि नंतर झालं कीर्तन सुरू. रात्री 12 वाजेपर्यंत कीर्तन सुरू होतं. आणि असा झाला विठ्ठल रुक्मिणीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा इथं संपन्न. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग थँक्यू.